महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत पंचायत समितीवर मदतनीसांची धडक, 3 महिन्यांपासून पगारापासून वंचित, आर्थिक अडचणींचा करावा लागतोय सामना। रायगड कर्जत, प्रतिनिधी बाळू गुरव। कर्जत तालुक्यातील विविध आरोग्य उपकेंद्रांमध्ये काम करणाऱ्या मदतनीस महिलांना 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली असून आपल्या कौटुंबिक गरजा भागवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे या सर्व त्रस्त झालेल्या मदतनीस महिलांनी एकत्र येऊन त्यांनी आपल्या पगाराच्या मागणीसाठी कर्जत पंचायत समितीवर कार्यालयावर धडक देत गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे आणि तालुका आरोग्य अधिकारी CK मोरे यांना पगार मिळण्याबाबत निवेदन सादर केले। मुळातच ज्या महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असते, बहुधा अशाच महिला या मदतनीस म्हणून काम करत आहेत। त्यांना प्रशासनाकडून महिना 3000 रुपये पगार दिला जातो। मात्र खेदाची बाब म्हणजे त्यांचा पगार कधीच वेळेवर होत नाही। दरवेळेस त्यांना आपल्या हक्काच्या पगारासाठी शासन दरबारी खेटे मारत संघर्ष करावा लागतो। कर्जत तालुक्यात एकूण 37 महिला मदतनीस विविध आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आहेत। मार्च महिन्यापासून त्यांना त्यांचा पगार मिळालेला नाही। त्यामुळे त्यांचे आर्थिक घडी विस्कटली असून घर खर्च कसा भागवायचा या चिंतेने त्यांना ग्रासले आहे। तरी या सर्व गोष्टींची दखल घेऊन प्रशासनाने या सर्व मदतनीस यांचा पगार त्वरित करावा अशा मागण्यांचे निवेदन या सर्व महिला मदतनीस यांनी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांना सादर केले आहे। यावर साबळे यांनी मदतनीस यांच्या पगाराबाबत वरिष्ठांशी चर्चा करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन यावेळी उपस्थित मदतनीस महिलांना दिले। यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या रंजना धुळे, कांचन मोरे, शेवंता देशमुख, संगीता बांगारे, सुवर्णा अहिर, रेणुका गंगावणे, शोभा साबळे, हिरा दुर्गे, सविता दळवी आदी महिला मदतनीस उपस्थित होत्या। प्रतिक्रिया: मी सुमारे 18 वर्ष मदतनीस म्हणून काम करत आहे। मात्र आम्हाला दरवेळेस आमच्या हक्काच्या पगारासाठी प्रतीक्षा करावी लागते। आता सुद्धा 3 महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही। त्यामुळे आम्ही आमचा चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न आमच्या पुढे उभा आहे। ज्योती मते, नेरळ उपकेंद्र मदतनीस। आम्ही गेली अनेक वर्ष मदतनीस म्हणून प्रामाणिकपणे काम करतोय, तरी सुद्धा आमचा पगार प्रशासन वेळेवर देत नाही। मात्र अधिकाऱ्यांचे 50-50 हजार पगार दर महिना वेळेवर होतात आणि आमचा अल्पसा 3000 पगार सुद्धा द्यायला प्रशासन म्हणतं ग्रँट शिल्लक नाही। ही शोकांतिका आहे। तसेच आम्हाला गणवेश आणि ओळखपत्र द्यावे। ज्योत्सना डायरे, मदतनीस। आमची पेमेंट 6-6 महिने होत नाही, कधी कधी 5-5 महिने पण होत नाही। तर आता मार्च पासून आमची पेमेंट झाली, त्यामुळे आमच्या आता मुलांच्या शाळा चालू झाल्या। तर आमच्या मुलांना वर्गणी भरायची असते, फी भरायची असते। तर आम्ही ते काय करावं? तर मी तर विधवा बेसवर बाई आहे, माझं तर करता कोणच नाहीये। माझा एक मुलगा ना, मी त्याचं शिक्षण करू का घर भागू? आणि यशो परत कुठं आम्हाला वेळाचं पण बंधन नाही त्यांचं आम्हाला काय। तर बाबा चला 4 तास तुम्ही, आमचे 4 तासाचं बंधन आहे कामाचं, 4 तासाने आम्ही काम करू, तुम्ही जा पुढे कुठे काम करा ते पण नाहीये। कुठली अनेक कामं वाढीव केली तर त्याचा पण आम्हाला भत्ता मिळत नाहीये। ते पण आम्ही करतो पण ते पण आम्हाला मिळत नाही। ते मिळलं तरी पण आमचं कसं तरी कुटुंब त्याच्यावर तरी चालू शकतो ना, ते पण मिळत नाही। आणि यशो कधी वारंवार कधी असे सुट्ट्यानं घरी राहिलो का दमदाटी असते लोकांची का तुम्ही घरी कशा राहिल्या। आणि यशो आमचं उपकेंद्राची जी कामं 4 तासाची ती आम्ही करतो, तरी पण यांचं कधी कधी असेच बोलणे असतात का कामाला आज आल्या नाही का तुम्ही का राहिल्या घरी, कारण अशी कारणं लावित असतात ही लोक। सगळी स्टाफ सिस्टर पण, NPW, NM सगळी सुपरवायझर सगळी सकट आम्हाला दबाव देतात। तर आम्ही काय करायचं? 4-4 महिने पगार नसली तर आम्ही कसं भागवायचं आमचं घर? शासनाकडे आमची अशी मागणी का वेळोवेळी आमचं पेमेंट व्हा, हीच मागणी आहे शासनाकडे। आणि जे काही वाढीव कुठे आम्ही कामं केली तर त्याचा भत्ता आम्हाला मिळलाच पाहिजे। तर मग आमच्याकडून कामं तरी करून नका घेऊ। तुम्ही बोलताना आशा वर्कर आम्हाला कामाला मिळालेत, तर जे आमचं 4 तासाचं काम आहे तो 4 तासाचं काम आम्ही करून आमच्या घरी आम्ही दुसरी कामं पण करू शकतो। आमची मागणी आहे आमची वेळोवेळी पगार होणं आणि जे बाहेरची वाढीव आम्ही कामं करतो त्याचा आम्हाला भत्ता मिळण्याबाबत तर करून तरी घेऊ नका, आम्हाला दबाव टाकू नका। हो, आणि आमचं मेन काम आहे उपकेंद्र साफसफाईचं आणि NM सोबत लसीकरण जाणं।
तर यांचे 4-4, 5-5 पिशव्या आम्हाला घेऊन जातात. कधी कधी आम्हाला एनएमच्या डायऱ्या पण न्यायला लागतात. कधी कधी एनएम पुढे गेले ना तर आम्हाला चालत जायला लागतो. पायी प्रवास आम्हाला कधी कधी, कारण पैसाच नसतं तर आम्ही अटेंडंट काय करणार, पायी प्रवासच करू ना. पायी प्रवास न केला तर यांच्याबरोबर आम्ही गेलो ना कार्यक्रम या लसीकरणाला, तर हे आम्हाला जे ना ते शब्द बोलत बसतात. माझं नाव ज्योती दीपक मते, नेरल नंबर 2 उपकेंद्र. नमस्कार सर, माझे नाव जोशना अनिल दैरे, आंबिवली PSC उपकेंद्र सुगवे या अंतर्गत मी काम करते. माझं म्हणणं एवढंच आहे की शासनाने वेळोवेळी आमचा पगार करण्यात यावे. आम्हाला दरमहा 3,000 रुपये. शासन जर 50,000 रुपये पेमेंट काढू शकतो तर 3,000 रुपये पेमेंट का काढू शकत नाही? शासनाला अमान्य आहे का हे? आम्ही काम न करणं अमान्य आहे का? शासनाने लवकरात लवकर या गोष्टीकडे दखल घेण्यात यावी. आणि आत्ताच आमच्या मोरे सर आम्हाला म्हणाले का अशा या आरोग्य खात्याचे आहेत, आम्ही ग्रामीण विभागाचे आहे. मग आम्ही जर ग्रामीण विभागाचे आहोत तर मग एनएम आमचा मास्टर का जोडते तिच्या मास्टरसोबत? मग आम्हाला आमची जागा तरी कन्फर्म करून द्या ना तुम्ही, का तुम्ही कुठल्या खात्यात आहेत, कुठल्या खात्यात नाही, तुम्ही कुठल्या शासनात काम करता, कुठल्या राज्य शासनात करता का केंद्र शासनात करतात, या आम्हाला सांगू तरी द्या ना तुम्ही. आमच्या जास्ती शिकलेल्या महिला नाही आहेत, 4थी पास, कोण 6वी पास तर कोण 10वी पास अशाच महिला आहे. मग या महिलांना सांगितलं तरच गोष्टी कळतील ना, का तुमचं काम हे आहे का ते आहे. असं आम्हाला कोण फोडून सांगतच नाही. आम्हाला आमची ओळख अद्याप मिळालेली नाही आहे. आम्हाला आमची ओळख लवकरात लवकर शासनाने द्यावी, मंजूर करण्यात यावी. गणवेश, ओळखपत्र, सगळ्या काही गोष्टी आम्हाला ज्या सरकारी कर्मचाऱ्याला मिळतात त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळण्यात याव्या, हीच आमची इच्छा आहे. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.